आयडी कुठे दाखव तुझा? ऑफिसला आयडी ठेवून इथं आला तू बस कशामुळं? हात सोड, चल सोड, हात सोड, हात सोड. कोण आहे अधिकारी? कोण आहे कारवाई करायला? कोण आहे? अच्छा एक नंबर. हा तू अधिकारी ना? शुभम दादा, खूप खूप अभिनंदन, तुम्हाला टेंडर मिळालेलं आहे. परंतु दादा, टेंडर घेण्या अगोदर काही नियम व अटी जर तुम्ही वाचून घेतले असतात तर बरं झालं असतं. सगळ्यात मोठा नियम सेक्शन 127 हे सांगतं की गाडीमध्ये टोविंग व्हॅन मध्ये जर ट्रॅफिक पोलीस ऑफिसर असेल तरच तुम्ही जे ते गाड्या टो करू शकता, इथं तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला स्वतःहून काही डिसिजन घेण्याचा काहीही अधिकार नाहीये. गोष्ट दुसरी, तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट घेतलेला, टेंडर घेतलेला, तर तुमच्या जवळ आयडी असणं गरजेचं आहे, तुमच्या जवळ गणवेश असणं गरजेचं आहे. आता तुम्ही बोलताय आयडी तुम्हाला ऑफिसला दाखवतो, चल हे चुकीचं आहे. ऑलरेडी आम्ही टॅक्स भरतो आहे, पेट्रोल भरलं तेव्हा टॅक्स दिला, इन्कम टॅक्स दिला, रोड टॅक्स दिला गाडी घेत असताना, आणि वरून तुम्ही बोलताय अजून आमची पेट्रोल संपून किंवा ती बॅटरी संपून जाते, ऑफिसला चला तुझी आयडी बघायला. असं नसतं. तू कामावर आहेस, तू आयडी घेऊन येणं गरजेचं आहे, आमचा अधिकार आहे. आम्ही टॅक्स देतो तेव्हा तुमच्या सरांना पगार मिळेल. हा, आणि जो टेंडर घेतलास तो देखील आमच्या टॅक्स मधूनच जाईल. असं नसतं मित्रा. गोष्ट नंबर दुसरी, तुम्ही गाडी मालकाशी बोलूच शकत नाही. ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला त्यांना अधिकारच नाही गाडी मालकाशी बोलण्याचा अधिकार आहे ट्रॅफिक पोलिसांनाच. यांना फक्त काय असतं, जे ट्रॅफिक पोलीस सांगतील ते फॉलो करायचं असतं. परंतु यांना काय वाटतं, आम्ही राजे झालो, आम्ही काही करू शकतो. तसं अजिबात नाहीये. आणि अजून एक तुम्हाला ट्रॅफिक नियम सांगतो शुभम दादा, की एखादी गाडी नो पार्किंग मध्ये आहे आणि अशा वेळेला गाडी मालक तिकडे आला आणि तुम्ही गाडी टो केलेली नाही आहे, तर अशा वेळेला तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. तुम्ही त्याला नो पार्किंगचा फाईन मारा, ऑनलाईन मारा, ऑफलाईन घ्या पावती, त्यांना तिकडून जाऊन द्या. जे तुम्ही जे केलं ना, त्याला जबरदस्ती उतरवलं आणि त्याची गाडी टो केली, हे कुठल्या सेक्शन मध्ये येते तुम्हाला मी सांगतो. हे येतं भारतीय न्याय व्यवस्था 2023 कलम 126 गैरकायदेशीर अडवणूक, आणि दुसरं भारतीय न्याय संहिता 2023 351 कलम, याचा अर्थ धमकावणे व बळजबरी करणे. हे सगळं तुम्ही केलेलं आहे. आणि हे ज्यांची गाडी घेऊन गेलात ना, ते तुमच्यावरती गाडी चोरीचा देखील आळ आणू शकतात, जबरदस्ती हे करून घेऊन गेलात त्यामुळे. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दादा, तुमचा जो ट्रक आहे ना, त्याची फिटनेस कधीच संपलेली आहे, ती जरा करून घ्या. आणि तुमचा मी डीपी पाहिला, त्याच्यामध्ये तुमच्याच बाईकला मिरर नाहीये, कुठला चलान मारायचं तुमच्यावरती. तर मित्रांनो, म्हणून तुम्हाला ट्रॅफिक नियम माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही गाडी टो झालेली नाहीये परंतु तुमची गाडी नो पार्किंग मध्ये होती, तर अशा वेळेला मेन म्हणजे अनाउन्समेंट होणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ती अनाउन्समेंट ट्रॅफिक पोलिसांनी करणे गरजेचं आहे. गाडीमध्ये ट्रॅफिक पोलीस नाही तर ह्या टेम्पोवाल्यांना, कॉन्ट्रॅक्टदारला काहीही काडी मोलाचा अधिकार नाहीये. हे कुठे मुठले राजे नाहीयेत, हे सगळे मला माहिती आहे, सगळे डॉन बनत फिरतात. परंतु यांना काडीची किंमत देऊ नका. ट्रॅफिक पोलीस असतील त्यांच्याशी नीट प्रेमाने बोला, फाईन भरा, टोविंगचे चार्जेस तुम्हाला देण्याची काही गरज नाहीये. यांना जे आहे ना ती लिमिट दिलेली असते, मग हे पूर्ण करत सुटतात. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील याच्यानी मदत होईल.